नमस्कार दोस्तो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तुम्हाला 210 अंड्याचं जे पूर्ण ॲटोमॅटिक असलेलं इन्क्युबेटर येतं त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगाल। हे बघू शकता, पूर्ण ॲल्युमिनियम बॉडीचं 210 अंड्याचं हे ॲटोमॅटिक असलेलं मशीन आहे। मशीन असं पूर्णपणे तुम्ही बघू शकता। आज आपल्याला कस्टमर आले होते आपल्याला व्हिजिटला। मी त्यांना माहिती सांगत होतो की बाबा कशाप्रकारे हे मशीन यूज करायचे, बाबा ह्याचा कंट्रोलर कशाप्रकारे आहेत, ह्याला कशाप्रकारे यूज करायचं आहे, ह्याचं टेम्परेचर, ह्युमिडिटी, टर्निंग कशाप्रकारे होतं, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून कस्टमरला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्यांना घरी गेल्यानंतर ते योग्यरित्या यूज करता येईल। आतमध्ये त्यांना बल्ब कशाप्रकारे लावायचे हे पण माहिती त्यांना सांगितली। फक्त मशीनमध्ये काय करायचे असते, 2 असते बल्ब लावायचे 100 वॅटचे, ते सांगितलं त्यांना। आणि त्यामध्ये पाणी कुठं ठेवायचं हे पण त्यांना सांगितलं। हा पाण्याचा ट्रे असतं, खाली एक फॅन असतो, त्या फॅनच्या खाली तुम्हाला पाण्याचा ट्रे भरून ठेवायचा आहे आणि मशीनला आपलं कनेक्शन देऊन मशीन चालू करायचं आहे। आतमधला फॅन पण त्यांना फॅनविषयी माहिती सांगितलं। हा फॅन कधी चालू होतो, ज्यावेळेला ह्युमिडिटी कमी असेल आपली डिस्प्लेला त्यावेळेस हा फॅन ॲटोमॅटिकली चालू होतो, बंद होतो। त्याप्रमाणे हे मशीन पूर्णपणे त्यामुळे ॲटोमॅटिक येतं। आता हे त्याचा कंट्रोलर, तुम्हाला कंट्रोलरविषयी माहिती सांगतो। ह्या कंट्रोलरमध्ये सुरुवातीला आपल्याला टेम्परेचर दिसतं, त्यानंतर ह्युमिडिटी दिसते। आपल्याला ह्यामध्ये सेट केलेलं टेम्परेचर, ह्युमिडिटी पण आपण बघू शकतो। अशा प्रकारचं हे ॲटोमॅटिक असलेलं मशीन, पूर्णपणे ॲल्युमिनियम बॉडीचं ॲटोमॅटिक असलेलं हे मशीन आपण पाहू शकता। या ठिकाणी तुम्हाला मी टर्निंग करून दाखवत आहे, यामुळे ॲटोमॅटिक कशाप्रकारे टर्निंग होतं। या ठिकाणी कंट्रोलरचं प्लसचं बटन दाबल्यानंतर ह्याचं मॅन्युअली आपण टर्निंग करू शकतो। ह्याला मी हे टर्निंग करून दाखवलेलं आहे कशाप्रकारे, आणि अंडी कशाप्रकारे ठेवायची आहेत। याला ठिकाणी कंट्रोलरला बाबा कनेक्शन बाबा कशाप्रकारे द्यायचं आहे, त्याचे सेन्सर वगैरे त्यांना दाखवले। याचा टेम्परेचर हा सेन्सर येतो, हा ह्युमिडिटीचा सेन्सर येतो, हा पुढच्या बाजूलाच आपल्याला ठेवायचा आहे। हा मशीनचा डोअर एकदा मशीन चालू केल्यानंतर पूर्णपणे लावून टाकायचं। 18 दिवस आपल्याला काही करायचं नाही, फक्त खालचा पाण्याचा ट्रे आहे त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी कमी झाले का एकदा चेक करायचं, 2 ते 3 दिवसानं पाणी त्यामध्ये बदलायचे आहे। अशा प्रकारचा दरवाजाला लॉक दिलेला असतं आपण, हे अशा प्रकारचं लॉक आहे। अशा प्रकारचं हे पूर्ण ॲटोमॅटिक ॲल्युमिनियम बॉडीचं पूर्ण ॲटोमॅटिक असलेलं चांगल्या क्वालिटीचं मशीन येतं। त्यानंतर 18 दिवस झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, हे जे मोटरचे कनेक्शन आहेत मी आता काढत आहे, हे कनेक्शन आपल्याला काढून ठेवायचे आहेत, कारण की आपल्याला 18 दिवसानंतर टर्निंगची गरज नाही। मशीन कंटिन्यू चालूच ठेवायचं आहे, पाणी वगैरे ठेवायचं आहे, बाकी काही करायचं नाही, फक्त टर्निंगचं कनेक्शन आपल्याला ऑफ करायचं असतं। पूर्ण ॲटोमॅटिक असलेलं अशा प्रकारचं हे मशीन जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला हे मशीन ऑल इंडियामध्ये कुठे पण भेटून जाईल। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये हे मशीन तुम्हाला पोहोचवलं जाईल, आणि इंडियामध्ये जर कुठं पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हे भेटून जाईल। अशा प्रकारचं हे मेड इन इंडिया मार्फत बनवलेलं, पूर्णपणे आपल्या फॅक्टरीमध्ये तयार झालेलं हे मशीन आहे। चांगल्या क्वालिटीत आहे, रिझल्ट पण चांगल्या प्रकारे येतो। या ठिकाणी ह्या मशीनचा कशाप्रकारे रिझल्ट लागलेला आहे त्याचा पण आपण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ते व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता आणि रिझल्ट कशाप्रकारे लागला पाहू शकता। भेटूया नवीन व्हिडिओसाठी, तोपर्यंत थँक्यू।